ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ या ठिकाणी लाईन केव्ही व्होल्टेज कमी असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात फॅन कूलरचे पत्ते सुद्धा फिरत नाही, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विद्युत फक्त लाईटच्या उजेडापुरतीच का, उन्हाळ्याच्या दिवसात फॅन कूलरच्या थंड हवेचं मनुष्य जीवाला गरज असताना उष्ण अशा गरमावट वातावरणाचा सामना ग्रामीण भागातील लहान मोठ्या मनुष्य जीवाला करावा लागत आहे. ग्रामीण भागाकडे विद्युत वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याचं कुठल्याच प्रकारचं लक्ष नाही. गावागावात लाईनमन असून ते नसल्यासारखे आहे. केव्हा ते दिसत नाही याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लक्ष नाही का, असा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेला पडला आहे. नेर परसोबंत तालुक्यातील रेणकापूर येथील 220 केव्ही विद्युत सबस्टेशन वरून तालुक्यातील मंगरूळ चवळापर्यंत विद्युत लाईन घेण्याबाबत गेल्या 1 महिन्यापासून प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्याचे टेंडर सुद्धा झाले. विद्युत वितरण अधिकाऱ्यांच्या काम चुकारपणामुळे या कामाला अद्यापही सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्युत समस्या भेडसावत आहे. ही लाईन ताबडतोब जोडल्यास तालुक्यातील भारनियमाचा बहुतांश ताण कमी होऊन पूर्ण प्रमाणात विद्युत व्होल्टेज घरगुती वापरासाठी पूर्ण प्रमाणात उपलब्ध होऊन घरगुती विद्युत उपकरणे वेगाने धावेल, अशी ग्रामीण भागातील विद्युत वितरण कंपनीच्या ग्राहकांचं म्हणणं आहे. दिवसभरातून 10 ते 15 वेळा वीज पुरवठा खंडित होतो, त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सततच्या या खंडित होणारा वीज पुरवठा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सुरळीत करण्याची मागणी ग्रामीण भागातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिक करीत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.